मनोज जरांगे पाटील यांना 5 दिवसाच्या उपचारानंतर दवाखान्यातून त्यांना डिस्चार्ज होत आहे। थोड्याच वेळात ते अंतरवली सराटीकडे निघणार आहेत। आपल्यासोबत डॉक्टर आहेत, त्यांच्याशी आपण विचारणा करूया। आज त्यांना डिस्चार्ज होतोय, काय त्यांनी आता त्यांना तुम्ही काय सल्ला देणार आहात? नाही, दादांची तब्येत आणखीनही वीकनेस बऱ्यापैकी आहे आणि जे डिस्टर्बन्सेस आहे म्हणजे पोटाचं थोडंसं आणखीनही दुखतंच आहे त्यांना, तर आपण तर त्यांना आणखीनही आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे। साधारण किती दिवस त्यांनी आता आराम करायला हवा? पुढचे 8 ते 10 दिवस त्यांनी कंप्लीट बेड रेस्ट आरामच करायला पाहिजे। त्यांनी आता आराम करण्याच्या वेळेस काय काय पथ्य पाळावीत त्यांनी? म्हणजे नागरिकांना भेटावत का? जास्त गर्दीत जाणं टाळावं वगैरे असं काही सल्ला दिलाय का? नाही, आराम म्हणजे गर्दीत जायचंच नाही आहे, पण भेटायला ठीक आहे, पण डाएट आणि बाकी गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी सगळ्या फॉलो केल्या पाहिजे। आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। पाटील, कशी आहे तब्येत आणि आज डिस्चार्ज होतोय, तुम्हाला काय सांगणार? नाही, तब्येत बरी आहे, पण रायगडावरती 6 जूनला सोहळा आहे। रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकांचा सोहळा आहे, त्यामुळं अगोदरच 2 दिवस सुट्टी घेऊन बघितली। जर बरं वाटलं तर मग रायगडला जायचं आहे आणि नाही वाटलं तर मग अंतरवलीतूनच माझ्या छत्रपती शिवरायांचं दर्शन घ्यायला लागतं आहे। म्हणून अगोदरच 2 दिवस आता सुट्टी घेतली। आता त्याला विलाज नाही आहे, उपोषण झाल्यामुळं मत जायची इच्छा आहे, पण बरं जर नाही वाटलं तर मग मात्र रायगडावरती एवढ्या वर्षी जाणं होत नाही। म्हणूनच म्हणलं आपण 2 दिवस अगोदर ते ट्रायल घेतल्यासारखं आपण अगोदरच 2 दिवस आधी सुट्टी घेऊ। बरं वाटलं तर जायचंच, नाही वाटलं मग त्याला नाविलाज मग अंतरवलीतूनच दर्शन। शक्यतो पण तब्येत कणकण करत आहे, शक्यतो रायगडावरती जाणं होणारच नाही असं वाटतंय, पण मी प्रयत्न करतो त्यासाठी अगोदर 2 दिवस सुट्टी घेतली। पण डॉक्टरांनी तुम्हाला आराम करण्याचा सल्ला दिलाय। हा, आराम करता येईल काय, राजांपेक्षा यांच्यापेक्षा काय मोठं थोडंच असतंय, परंतु त्यासाठीच मी पण अगोदरच प्रयत्न करून बघायला लागलो आहे, तयारी करून बघायला लागलो आहे। 2 दिवस आधी सुट्टी घेतली म्हणजे उद्याच दिवस आडवा आहे, आणखीन रात्र पण आहे उद्याची। बरं वाटलं तर मग जायचं, पण नाही वाटलं तर मग एवढ्या वेळेस अंतरवलीतून छत्रपती शिवरायांचं दर्शन घ्यायचं आहे राज्याभिषेक सोहळ्याला, मग नाही जाणं होणार, पण प्रयत्न तर करून बघतो। शक्यतो जाणं होणारच नाही, पण प्रयत्न करून बघतो। बरं वाटलं तर जाणार, नाही वाटलं तर मग नाविलाज मग नाही जाणं होणार रायगडला। तर नक्कीच आपण पाहतोय की 8 ते 10 दिवस जरांगे पाटील यांनी आराम करावा असा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी त्यांना दिलेला आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।